नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन सुर्वे रॉक्समध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण आलो आहोत मालवणात आणि माझ्या मागे जर पाहिलं तर आपण आलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर। शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने जो किल्ला पावन झाला आहे त्या सिंधुदुर्गावर आपण चाललो आहोत। चला तर माझ्याबरोबर सिंधुदुर्गाची सफर करायला चला। आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहे, त्यासाठी इकडे बोटीने आपण किल्ल्यावर जायला लागतं। त्यासाठी हे म्हणजे मागे दिसतंय ते तिकीट काउंटर आहे। तिथे मोठ्यांसाठी 100 रुपये आणि लहानांसाठी 50 रुपये अशी तिकीट आहे। ती तिकीट घ्यायची, थोडीशी वेटिंग असते कधी कधी, आणि कधी कधी तुम्हाला बोटीची संख्या 30 जणांची झाली पाहिजे आणि त्या 30 जणांची झाल्यावर ती बोट सोडते तुम्हाला तिकडे, आणि सोडल्यानंतर त्याच बोटीने त्या बोटीचा नंबर एक देतात, XYZ एक नंबर देतात। त्याच बोटीने तुम्हाला पुन्हा यायचं आहे आणि गडावर फिरण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा अवधी मिळतो आणि त्या वेळेतच त्या बोटीमध्ये यायला लागते। चला तर मग आपण जाऊया सिंधुदुर्ग किल्ल्यावर। आजोबा, थंड एकदम गार सचिव साहेबांना स्पेशल बोर्ड द्यायची हे इतकेच झाले। मी 4 हो, तुम्ही चला घ्या। चला पुढे पुढे चला। मालवणच्या जेट्टीवरून आपण निघालो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर। साधारण 30 जण झाले ना की ही बोट किल्ल्यावर निघते आणि साधारण एक तास एवढा वेळ मिळतो किल्ला बघण्यासाठी, आणि पुन्हा याच बोटीने आपल्याला रिटर्न यायचं आहे या मालवणच्या जेट्टीवर। बोट नंबर 56 आहे। एका तासात फिरून यायचं सर्वांनी। बोट नंबर 56 आहे। एका तासात फिरून यायचा। बोट नंबर 56 नंबर बोट आहे। हीच बोट घेऊन जाणार तुम्हाला रिटर्न। 2 वाजून 10 मिनिटांनी रिटर्न यायचं। सर्वांनी जॅकेट काढून मधोमध ठेवा, पाय देऊ नका। सगळे चला। सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचल्यानंतर गडाची माहिती मिळवण्यासाठी तिकडे गाईडची पण व्यवस्था आहे, आणि ती जी फी आहे गाईडची ती 500 रुपये आहे। ती 500 रुपये दिल्यावर तुम्हाला 1 तास तुमच्यावर गाईड असतो आणि गडाची विविध जी माहिती आहे, जो गडावर विविध ठिकाणं आहेत त्याची माहिती दिली जाते। त्यामुळे नक्की गाईड घ्या आणि गडाची पूर्णपणे माहिती घेऊनच घरी जा। सर, तुम्ही आला त्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग। त्यापैकी सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे जे किल्ले समुद्रामध्ये बांधतात त्या किल्ल्यांना दुर्ग असं म्हणतात। जसे आपण डोंगरातल्या किल्ल्यांना गड म्हणतो ना, रायगड, प्रतापगड, सिंहगड, तसे पाण्यातले किल्ले हे दुर्ग असतात। हा सिंधुदुर्ग, याच्या पुढे विजयदुर्ग, याच्या पुढे रत्नागिरीला सुवर्णदुर्ग, तसे पाण्यातले किल्ले हे दुर्ग बनवलेले असतात। आता हा जो किल्ला हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन बांधलेला किल्ला आहे।
हा किल्ला बांधण्यापूर्वी अरबी समुद्रामध्ये बेट होतं. आतमध्ये बेटाची जागा 48 एकर आहे. याला कुरटे नावाचं बेट म्हणत. या कुरटे नावाच्या खडकाळ बेटावर राजाने हा किल्ला बांधला आणि किल्ला बांधून पूर्ण केल्यानंतर राजाने या किल्ल्याला नाव ठेवलं होतं सिंधुदुर्ग. तर संपूर्ण किल्ल्याला हे एकच प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराची रचना बघा कशी आहे. दरवाजा थोडा आतमध्ये आहे, बाहेर त्याला बघा असं वळण दिलेलं आहे. तुम्ही नागमोडी वळण घेऊन आतमध्ये आला. आता हे वळण अशासाठी बांधलेलं असतं तर पूर्वीच्या युद्ध व्हायची ना, शत्रू लोक काय करायचे, किल्ल्याच्या दरवाजा तोडण्यासाठी हत्ती यूज करायचे किंवा लाकडाचा ओंडका यूज करायचे बघा. तर हत्ती किंवा लाकडाचा ओंडका बघा सरळ रेषेत दरवाजाकडे धावला तरच जोरदार धडक म्हणून दरवाजा तोडू शकतो. पण दरवाजा बाहेर वळण आलं की शत्रूच्या हत्तीला दरवाजाकडे जोरात धावता येत नाही, जेणेकरून तो स्पीडमध्ये दरवाजा टक्कर मारू शकत नाही. म्हणून हे राजाने दरवाजा बाहेर वळण ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी समुद्रामध्ये हत्ती कसं येतो, तिकडे समुद्राला भरती आणि ओटी असते. भरती आली की बोट इथे येते. आता ओटी आणि तुम्हाला तिकडे उतरलेलं आहे पुलावरती. तर ज्यावेळी आता अमावास्या आणि पौर्णिमा येते त्यावेळी संध्याकाळी पूर्ण ओटी होते आणि चालत देखील यायला मिळते किल्ल्यामध्ये आजही. दर अमावास्याला दर पौर्णिमे संध्याकाळी 5-6 वाजता आला ते पाणी पूर्ण रिकामी दिसतं आणि समोर मालवणला दांडी बीच आहे, तिथून या किल्ल्यात तुम्ही चालत देखील येऊ शकता. आणि तसं त्यावेळी ओहोटीची वेळ बघून शत्रू या किल्ल्यावर हत्ती आणू शकत होता, म्हणून राजाने दरवाजाला वळण घातलं जेणेकरून हत्ती किंवा लाकडाच्या ओंडक्याने दरवाजा तोडला जाऊ नये. तर वळण आहे ते बघा उजव्या साईडने आहे. तुम्ही असे आतमध्ये आला बघा राईट साईडने. राईट साईडने कशाने ठेवलं आहे, तर कधी लढाईचा प्रसंग आला, शत्रू लोक चाल करून आली किल्ला जिंकायला, ते आपले जे मराठी सैनिक दरवाजा उघडून बाहेर येणार युद्धाला, ते त्यानंतर युद्धाला सुरुवात करताना आपल्या उजव्या हातात तलवार पकडून शत्रूवरती वार करणार. मग त्यांना उजव्या साईडने तलवार फिरायला एक रिकामी जागा मिळावी म्हणून राजाने वळण उजव्या साईडने मोकळं ठेवलं आतमध्ये यायला. समजा डाव्या साईडने ठेवलं असतं तर आपल्या लोकांना असं युद्ध करावं लागलं असतं डाव्या हातात तलवार घेऊन आणि आपले लोक लढाईमध्ये हरले असते. आपल्या लोकांना सहज तलवार शत्रूला चालवता यावी म्हणून टर्न राईट साईडने ओपन ठेवलेलं आहे. हे सुद्धा टर्न असं आहे बघा की तुम्ही तिकडनं आतमध्ये येता, तो गल्लीसारखा छोटा निमुळता रस्ता आहे बघा आणि हा बाहेर पडणारा रस्ता रुंद आहे बघा. कशाला की शत्रू यायचे ना ते नेहमी हजारोच्या संख्येत चाल करून यायचे आणि गडावर मावळे किती 200 नाही तर 300 मावळे असायचे कुठच्याही किल्ल्यावर बघितलं तर. येणारा पेस कमी ठेवल्यामुळे काय होतं, शत्रूचे सगळे काय एकदम येऊ शकत नव्हते. तुम्ही कसे बोटीतनं एक ग्रुप आला तसे समजा शत्रूचे 4-5 लोक तिकडनं आले तर हा पेस मोठा असल्यामुळे काय होणार, नक्की आपले 7 ते 8 लोक या तलवारी घेऊन उभे राहणार या पट्ट्यामध्ये आणि त्या शत्रूच्या 4-5 लोकांना आरामात तलवारीने कापू शकणार. त्याच्यामुळे त्यांची लोक मरून मरून कमी होत जाणार आणि आपली लोक तेवढीच राहणार. म्हणजे कमी लोकांमध्ये जास्त लोकांशी लढाई करता यावी ना, गोरिला लढाई म्हणतात, त्याचा तो एक भाग बनवलेला आहे. येणारा मार्ग छोटा ठेवलेला आहे आणि बाहेर पडणारी जागा रुंद केलेली आहे की आपली लोक लढाईला जास्त संख्येने उभी राहावी आणि शत्रूची लोक कमी संख्येने यावी. समजा ह्याच्या उलट झालं की शत्रूच्या 4-5 लोकांनी आमच्या 8-10 लोकांचे लढाईमध्ये मारले इथल्या सगळ्या लोकांना आणि त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावरती गरम तेल ओतण्यासाठी वरती झरोके लावले आहेत बघा गेटला. मेन गेटला 3 होल दिसत आहेत बघा आणि बाकी साईडने होल दिसत आहेत बघा. आता युद्धामध्ये कसं असायचं, काही सैनिक खालून लढाई करायचे आणि काही सैनिक भिंतीवरून लढाई करायचे. आपण तानाजी पिक्चरमध्ये बघितलं बघा. तर समजा खालचे सैनिक शत्रूने मारले तर वरचे सैनिक काय करणार, तिकडे एक इमारत आहे ती बघा नगरखान्याची इमारत म्हणतात, तिथे आतमध्ये रिकामी जागा आहे. त्या रिकामी जागेमध्ये कढईत तेल गरम करणार लाकडं घालून आणि ते गरम तेल या झरोक्यातनं थोडं थोडं ओतत राहणार. आता या 3 झरोक्यातनं जे तेल ओतलं जाणार हे डायरेक्टली शत्रूच्या अंगावर पडणार, आतमध्ये जाणार आहे आणि त्या गरम तेलाचा चटका लागल्यामुळे तो दरवाजापासून मागे सरकणार, तो घुसायचा प्रयत्न करणार नाही. आणि जे साईडने होल ठेवले तिथनं जे तेल ओतलं जाणार याच्यामुळे काय होणार आहे, भिंती खालपर्यंत तेलकट होऊन बसणार आणि भिंती तेलकट होऊन बसल्यामुळे शत्रूला वर चढायला ग्रीप मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर शत्रू चढून पण आतमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि दरवाजातनं पण डायरेक्ट घुसू शकत नाही. म्हणून राजाने प्रवेशद्वाराचे इथे छोटे छोटे झरोके बनवून घेतले, आपण या ठिकाणी बघू शकतो. दरवाजा बरोबर समोर ही दगडाची भिंत करून हे वळण ठेवलंय बघा. ही भिंत कशासाठी बांधली तर शत्रून समजा बाहेरून तोपेने हल्ला केला तर तोपेने जे लोखंडाचे गोळे निघणार ते काय होणार, ही भिंत असल्यामुळे ते गोळे पलीकडे अडकले जाणार आणि दरवाजा सुरक्षित राहणार. म्हणजे तोपेचा थेट मारा दरवाजाकडे होऊन हा दरवाजा तुटला जाऊ नये म्हणून दरवाजासमोर ही राजाने दगडाचा बुरुज बनवलेला आहे. आता हा जो किल्ल्याचा दरवाजा आहे, हा किल्ला बांधला तिथपासून आजपर्यंत तोच दरवाजा आहे, अजून तो एकदाही बदललेला नाही. 350 वर्ष होऊन गेली. सागवान लाकडापासून तो दरवाजा राजाने बनवून घेतलेला होता. हा दरवाजा आजही सकाळी सूर्योदय झाला की उघडला जातो आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा दरवाजा क्लोज करावा लागतो. रात्री काही इमर्जन्सी आली तर एक छोटा दिंडी दरवाजा केलेला आहे, तो दिंडी दरवाजा रात्री ओपन करता येतो आणि त्याच्यातनं चौकशीहून बाहेरच्या माणसाला पूर्वीची लोक आतमध्ये प्रवेश देत असत. दरवाजा आतली जागा ही दरवाजे पहारी राहायचे त्यांच्यासाठी जागा बनवलेली, त्याला मराठीमध्ये देवडे असं म्हटलं जायचं. आणि दरवाजानंतर हनुमानची मूर्ती बसवली गेली. हनुमानला आपण शक्तीचं रूप मानतो. सैनिक समजा कधी लढाईमध्ये हरू लागले तर त्याने हनुमानापासून लढण्याची स्फूर्ती मिळावी म्हणून हनुमान मंदिर राजाने किल्ल्याच्या बाहेर बनवून घेतलं. आणि असंही पूर्ण किल्ल्याला राजाने एकच प्रवेशद्वार बांधलं ज्याला मराठीमध्ये गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात. म्हणजे गायीचं मुख बघा पुढे छोटं असताना मागे असं रुंद होतं, तर तसा दरवाजा बघा पुढे छोटा आणि असं मागे रुंद झालेला आहे. तर अशा दरवाजांचे 2 फायदे राहतात. पहिला फायदा काय तर मुख्य म्हणजे दरवाजा बाहेरून दिसत नाही बघा. तसं किल्ल्याला जरी शत्रूने राऊंड मारलं तरी हा दरवाजा सहजासहजी ओळखता येत नव्हता. आणि दुसरा फायदा काय तर शत्रूचा डायरेक्ट हमला दरवाजा ती होत नव्हता हा बुरुज बनवल्यामुळे. म्हणून राजाने आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काय नवीन किल्ले बांधून घेतले ते सगळे किल्ले बघाल तर तुम्हाला प्रत्येक किल्ल्याच्या दरवाजाबाहेर एक नांगोडी वळण दिसेल आणि त्याच गोमुखी पद्धतीने किल्ल्याचं प्रवेशद्वार बांधलेलं आपण या ठिकाणी आता बघितलेलं आहे.
ही बघा, ही आतमध्ये जमीन दिसते आहे, ही 48 एकरची जमीन होती, ज्याला कुरटे नावाचं बेट म्हणत, ज्याच्यावर हा राजाने किल्ला त्यावेळी बांधून घेतलेला आहे. 25 नोव्हेंबर 1664 या किल्ल्याचं बांधकाम राजाने सुरुवात केलं आणि पुढे 2.5 वर्ष किल्ल्याचं काम चालून 29 मार्च 1667ला किल्ला बांध पूर्ण करण्यात आला. 1664 ते 1667 या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये राजांचे जवळपास 1000 सैनिक हा किल्ला बांधत होते आणि हिरोजी इंदुलकर त्यांचे इंजिनियर होते. हिरोजी इंदुलकरने रायगड किल्ल्याचं बांधकाम केलं आहे, त्यानेच हा किल्ला त्यावेळी राजांना बांधून दिला. आता हा किल्ला त्यावेळी राजाने आपल्या नौदलासाठी त्यावेळी बांधून घेतलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना बघा फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात, भारतीय आरमाराचा जनक. ते या कारणामुळे म्हणतात की ते राजाने आपली मराठी लोकांची नेव्ही बनवली कोकणामध्ये पहिल्यांदा, आणि ती नेव्ही बनवण्यासाठी किल्ल्याचं बांधकाम राजांना करावं लागलं. आता त्यांना ती समुद्रातली नेव्ही कशासाठी हवी झाली, तर हा जो कोकण एरिया आहे मुंबई ते गोवा, हा राजांच्या काळात शत्रू लोकांकडे होता. गोवा पोर्तुगीज लोकांकडे होतं. गोव्याच्या अलीकडे वेंगुर्ला गाव आहे, तिथे डच लोकांची वसाहत होती. इकडे वरच्या साईडला देवगडच्या पुढे राजापूर गाव लागतं, तिथे इंग्रज लोक आलेले होते बंदरामध्ये व्यापारासाठी. आणि पुढे मुंबई साईडला अलिबागला जंजिरा किल्ला आहे, तो ते सिद्धी म्हणून एक शत्रू राहत होता. असे पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि सिद्धी हे समुद्रात येणारे शत्रू होते राजांचे त्यावेळेचे. आणि या शत्रू लोकांची ज्यावेळी राजांना युद्ध करण्याची वेळ आली त्यावेळी राजांना त्यांच्यासारखी समुद्रातली लढाऊ जहाज हवी झाली. राजांकडे सुरुवातीला 2च प्रकारचं सैन्य होतं, पायदळ, घोडदळ म्हणून. आणि मग तिसरं ते समुद्रातले जहाजं बनवण्यासाठी त्यांना एक समुद्रकिनारी कोकणामध्ये स्वतःचा किल्ला हवा झाला. मग राजाने काय केलं, पहिल्यांदा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण जंजिरा कसा तयार किल्ला होता. सिद्धीशी 2 वेळा युद्ध करून बघितलं, पण 2 वेळा राजांना अपयश आलं आणि जंजिराचा किल्ला न जिंकू शकल्यामुळे हा किल्ला त्यांनी बांधून घेतला. हा किल्ला बनवायला घेतल्यानंतर राजाने इथे किनारपट्टीला आपली लढाऊ जहाजं बांधायला सुरुवात केलेली होती. त्या जहाजांची नावं ठेवलेली पाल, गुराबा, गलबत, तरांडे, मचवे आणि पगार अशी साधारण 6 प्रकारची 45 जहाजं बनवली गेली शिडाची. आणि ती शिडाची जहाज घेऊन मग राजाने समुद्रातली लढाई केली. दौलत खान हा राजांचा आरमाराचा प्रमुख होता आणि त्याच्यासोबत राजाने सगळ्या शत्रूंशी युद्ध करून त्यांचं वर्चस्व कमी करून टाकलं आणि ती आपली 45 जहाजं सगळ्या बंदरामध्ये उभी करून ठेवली. जर कोणी व्यापारासाठी येऊ लागले तर त्यांच्या व्यापारात टॅक्स ठेवलेला, तो टॅक्स भरला तर त्यांना बंदरामध्ये घेतलं जायचं, नाहीतर त्यांच्याशी युद्ध करून त्यांना तिथूनच माघारी घालवलं जायचं. म्हणजे थोडक्यात काय, तर समुद्र देखील आपल्या मराठ्यांच्या ताब्यात राहावा आणि समुद्रमार्गे शत्रू महाराष्ट्रामध्ये येऊ नये म्हणून हा समुद्रामध्ये किल्ला राजांनी त्यावेळी बांधून घेतला. म्हणून ही राजांची नेव्हीची राजधानी होती. आपण कसं रायगड राजधानी बोलतो ना, तर सिंधुदुर्ग ही राजांची आरमाराची राजधानी होती सुरुवातीला. आणि ते लढाऊ आरमार बनवण्यासाठी किल्ल्याचं बांधकाम राजांनी करून घेतलं. मग किल्ला बांधताना काय करण्यात आलं, तर बेटर रॉक्स होते सुरुवातीला मोठे मोठे, तर इथलेच रॉक्स ते मावळ्यांनी चिन्नी आणि हातोडीने फोडले, असे छोटे तुकडे केले मोठ्या खडकाचे आणि इथलाच दगड वापरून बेटाला तटभिंत बांधली गेली आणि किल्ला तयार केला. इथलाच दगड वापरल्यामुळे 2.5 वर्षात हा किल्ला बांध पूर्ण झाला. ही तटभिंत आहे साधारण पूर्ण 3.5 किलोमीटरची आहे आणि याचं बांधकाम असं आहे की याला तळाला दगडांमध्ये शिसं वितळून टाकलेलं आहे, लेड वितून त्याच्या तळाचे दगड बसवलेले आहेत. कारण शिशामध्ये बांधकाम घट्ट राहतं, समुद्राच्या लाटा बसतात, त्याने काही होत नाही म्हणून फाउंडेशनला लेडचा इस्तेमाल केलं. आणि जे पाण्याच्या वरचं काम होतं त्याच्यामध्ये चुना, गुळ आणि वाळू यांचं सिमेंट लावलेलं आहे. त्यावेळी काय सिमेंट नव्हतं ना, शंख कुठून चुना केला जायचा, त्याच्यामध्ये गुळ घालायचं आणि समुद्रातली वाळू काढून ती वाळू गोड्या पाण्यामध्ये धुवून मग त्याच्यामध्ये मिश्रण करायची आणि त्याच्यात हे वरचे दगड बसवण्यात आलेले आहेत. ते संपूर्ण 3.5 किलोमीटरला 27 बुरुज बनवले आहेत आणि 40 टॉयलेट बनवलेले आहेत मावळ्यांसाठी. ते मध्ये मध्ये खिंडर आहे, ते टॉयलेट आहे सायलेम, कारण पूर्वी ना उघड्यावर टॉयलेट केलं तर रोगराई व्हायची आणि माणसं मरायची. मग आपली माणसं सैन्यातली मेली तर पुन्हा ती पाठवून द्यावी लागतील म्हणून आपल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून राजाने भिंतींना टॉयलेट बनवलेले आहेत. तर असा सगळा किल्ला बांधायला राजांना जवळपास त्यावेळी 1 कोटी सुवर्णहोन इतका खर्च आला. राजांचा पैसा होता, सोन्याचा होन म्हणायचे, जवळपास 1 कोटी होन या किल्ल्याच्या कामाला खर्च करण्यात आले. आणि ज्यावेळी हा किल्ला बांधून झाला तर त्याच्यानंतर राजाने किल्ल्यावरती साधारण 200-250 मावळ्यांना लढाईसाठी ठेवून दिलं. जर शत्रू आला तर शत्रूने किल्ला जिंकू नये म्हणून 200-250 मावळ्यांना ठेवण्यात आणि बाकीच्या लोकांना राजे घेऊन गेले. तर त्या किल्ल्यात आम्ही राहतो, इथे आमच्या आतमध्ये वस्ती आहे आणि आमची आता सैनिकांची 10वी पिढी या किल्ल्यावरती चालू आहे. 350 वर्ष झाले किल्ल्याला आणि आम्ही राहतो सैनिकांचे 10वे वंशज आहे. ही जागा आहे ना सगळी राजाने आम्हाला त्यावेळी राहायला बक्षीस रूपात वाटून दिलेली जागा आहे. ही जागा कोणाला आम्ही विकू शकत नाही, ती दानपात्र जागा आहे. पूर्वीच्या काळात आमच्या लोकांना तनखे देखील मिळायचे संस्थानाकडून. पुढे मग भारत स्वतंत्र झाले, संस्थान हा प्रकार बंद झाला आणि इथल्या लोकांना येणारे तनखे बंद झाली आणि त्याच्या इथली बरीचशी लोक मुंबईला गेली आणि आता किल्ल्यावर आम्ही 18 कुटुंब त्या मावळ्यांची राहतो. त्या 18 कुटुंबामध्ये 2 मुस्लिम कुटुंब आहेत आणि 16 हिंदू कुटुंब आहेत. आताच्याकडे साधारण 70-80 मावळ्या किल्ल्यावर राहतात आणि तेच लोक किल्ला इथे सध्या सांभाळतात. वरती नंतर नॅचरल ब्रँच येऊन दोन्ही साईडला नारळ लागायचे. तर 2007मध्ये त्याच्यावर 20 झाड नंतर जळून गेलं म्हणजे त्यात नाही म्हणून त्याचा फोटो आता इथे दाखवलेला आहे. आणि हा किल्ल्याचा वरून घेतलेला फोटो आहे बघा. हा 4 बाजूने समुद्र आहे, समुद्रामध्ये ही जमीन होती ज्याला आपण कुरटे नावाचं बेट म्हटलं आणि इथल्या दगड आपण 3.5 किलोमीटर भिंत 2.5 वर्षात बनवून किल्ला तयार झाला. हे आपलं गेट होतं वळणाचं आणि इथून त्याला आपण या मंदिराकडे आलेलो आहे. आपल्या इकडे पुढे जायचं आहे. किल्ला ज्यांनी बनवला हिरोजी इंदुलकर त्यांनी असा बनवला आहे. इकडे ना तुम्ही मालवणला बसलात आणि असं बोटीतनं इकडे आलात पुलावर तर त्यांनी पूर्वेच्या भिंती सरळ रेषेमध्ये बनवलेल्या आहेत, पूर्वेच्या म्हणजे समोरच्या. आणि ज्या पश्चिमेच्या भिंती आहेत त्यांना असं वळण ठेवलं आहे बघा. हे वळण अशासाठी आहे की पश्चिमेकडून सतत लाटा येतात 24 तास भिंतीवरती. मग युटर्न केलं की काय होते, लाट जी आपटते ते फुटून अशी डिवाईड होते आणि त्याचं स्पीड कमी होतं आपटण्याचा. भिंतींना ब्रेक करू शकत नाही लाटा,
म्हणजे जिकडे लाटा आणू शकतात त्यासाठी त्यांनी भिंतींना वळण दिलेलं आहे आणि पूर्वेच्या भिंती सरळ बनवल्या आहेत. त्यांना लाटा मालवणच्या किनाऱ्याला जातात आणि त्यांचे बुरुज आहेत लढायची जागा आणि त्याच्या खाली टॉयलेटची सोय केलेली आहे. शिवराजेश्वर देवस्थान तो किल्ला बांधून झाला तिथपासून 1680 पर्यंत राजांनी सांभाळला. राजांच्या निधनानंतर हा किल्ला त्यांचा 2 नंबर पुत्र राजाराम महाराज यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्या राजाराम महाराजांनी किल्ल्यामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये आपण कुठेही बाहेर फिरताना शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू बघतो पुतळे, त्या किल्ल्यावर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आतमध्ये त्यांनी राजांची मूर्ती 1695 स्थापन केलेली आहे. मूर्तीच्या पुढ्यात एक तलवार देखील आहे. राजे इकडे लढाईत वापरत असत. त्या तलवारचं नाव आहे तुळजा फिरंगा तलवार. राजांनी आपल्या आयुष्यामध्ये 3 तलवारी वापरलेल्या. एक होती भवानी तलवार, एक होती जगदंबा तलवार आणि एक होती तुळजा तलवार. त्यापैकी 3री तुळजा तलवार आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळते. ही तलवार आणि मूर्ती आहे आणि मूर्ती अशी आहे की तिला दाढी मिशी नाही, बिनदाढीची राजांची मूर्ती आहे. ती पोशाखाच्या आतमध्ये याच्यावर मुखवटा लावलेला आहे. हे महादेव टेम्पल आहे जे राजाने किल्ला बांधल्याने ते स्थानिक लोकांकडून त्यावेळी बनवून घेतलेलं होतं. आता हे टेम्पल त्यावेळी अशासाठी बांधलं होतं की या टेम्पलच्या आतमधून ना राजाने किल्ल्यासाठी एक अंडरग्राऊंड टनल बनवून घेतलेला होता, भुयारी मार्ग. हा भुयारी मार्ग समुद्रातून निघून पलीकडे मालवण गावात ओझर म्हणून एक ठिकाण आहे 5-6 किलोमीटरला, त्या ओझरपर्यंत हा रस्ता त्यावेळी बनवून घेतलेला होता. भुयारी मार्ग अशासाठी बांधलेला की कधी या किल्ल्यावरती युद्ध झालं आणि शत्रूने किल्ल्याला बाहेरून वेढा घातला जहाजांचा, तर आमचे लोक या भुयारी मार्गातून पलीकडे गावात जाऊन रसद घेऊन यायचे. तर आमच्या लोकांना रसद कुठून पाठवली जायची? कोल्हापूरला पन्हाळा किल्ला आहे ना, तिथे धान्याचे पोटर आहेत, गंगा जमुना सरस्वती, तिकडनं या लोकांची रसद यायची. पण युद्धाच्या वेळी काय होतं, किल्ल्याला जर वेढा पडला ना तर वेढा कसा 2-2 वर्ष सुटायचा नाही आणि आमच्या लोकांना जी रसद बोटीत नाही यायची त्या बोटीत ते शत्रू लोक अडवायचे आणि ती रसद बोटीतली काढून घ्यायची जबरदस्तीने. म्हणजे आपल्या लोकांपर्यंत धान्य पोचलं नाही की आपले सैनिक उपाशी राहतील आणि हा किल्ला आपल्याला बिना लढायचा मिळेल, हा शत्रूचा हेतू होता. मग तो हेतू त्यांचा सफल होऊ नये म्हणून राजाने इथून वाट बांधून दिलेली. जर किल्ल्याला वेढा पडला आणि जर धान्य आणण्याचा प्रॉब्लेम आला तर या भुयारी मार्गातून जाऊन ती रसद घेऊन यायची आणि शत्रूशी लढाई चालू ठेवायची, शत्रूला किल्ला जिंकू द्यायचा नाही म्हणून हा भुयारी मार्ग राजाने बनवून दिला. आता हा भुयारी मार्ग बांधला कसा, तर अमावास्या पौर्णिमेला ओहोटी लागते ना, तर समुद्रातलं पाणी कमी व्हायचं आणि समुद्राचे खडक पाण्याच्या आतमध्ये असायचे, ते खडक पाण्याच्या वरती यायचे. मग ते खडक पाण्याच्या वर आलेले असले की त्यातल्या मोठ्या खडकांना मधोमध घेऊन छन्नी हातोडीने पोखरायचं आणि खडक पोखरून भुयारी मार्ग बांधला जायचा. थोडक्यात आज जसा रेल्वेचा बोगदा असतो तसं 300 वर्षापूर्वी तो समुद्रातल्या खडकांना पोखरून रस्ता बनवलेला होता. हा रस्ता बांधून झाल्यानंतर तो शत्रूला सहजपणे समजू नये म्हणून त्याला हे बाहेरून मंदिराचं रूप दिलेलं होतं. कारण शत्रू होते ते सगळे जास्त मुस्लिम होते ना, ते हिंदूंच्या मंदिरात जात नव्हते. मग आपला मार्ग समजा कधी चुकून शत्रूने किल्ला जिंकला तर त्याला लवकर तो भुयारी मार्ग ओळखता येऊ नये म्हणून बाहेरून त्याला मंदिराचं रूप देऊन त्याच्या आतून तो रस्ता बनवलेला. हा रस्ता पूर्वीच्या काळात चालू होता, पण पुढे मग 1818ला इंग्रजांनी या किल्ला लढाई जिंकला आणि इंग्रज गव्हर्नमेंटने ती वाटाळी बंद करून टाकली आणि मग तिथपासून बंद आहे, ती आता बंदच आहे. तर आतमध्ये एक शिवलिंग आहे, त्याच्या पुढे अशी विहीर आहे. त्या विहिरीत वाकून बघितलं की डाव्या साईडला पायऱ्या दिसतात सैनिकांना उतरायला बनवलेल्या. त्या पायऱ्यातून माणूस खाली गेला की समोर त्याला इकडे भुयाराचं तोंड आहे, त्याच्यात एकदा घुसलं की असं राईट टर्न घेऊन इकडे जायचं होतं. मग कधी जायचं असेल तर इंजिने काय केलं, त्या विहिरीच्या उजव्या कोपऱ्याला वरती 2 होल केलेत खडकाला. त्या 2 होलमध्ये 2 मशाली रोखून ठेवलेल्या होत्या. कधी जायचं झालं तर त्या 2 मशाली अगोदर पेटवून दोघे मावळे त्या भुयारातनं अगोदर जाऊन यायचे मालवणला आणि त्यांनी येऊन जर लोकांना उतरायला सांगितलं तरच मग बाकीचे लोक उतरून त्यांच्या मागून सामान आणायला जात असत. ते काय 10 मिनिटं थांबतात. हा कटडा नवीन झाला, ही विहीर झाकून असायची मंदिर वाटलं पाहिजे म्हणून. मग जायचं झालं तर वरचा दगड हलवायचा आणि हे पायऱ्या होते, एक पायरीकडे आणि एक पायरीकडे, तिरकं खाली जायचं. त्यात जरा पावसाचं पाणी आहे, त्याच्या खाली जमीन आहे 7-8 फुटावर. ते जमिनीवर उभं राहिलं की समोर बघा आतमध्ये गेल्यावर दिसतंय, हे या घराची एंट्री होती आतमध्ये इकडे समोर. त्याच्यात एकदा घुसलं की असं राईट टर्न मारून इकडे 5 किलोमीटर जायचं. मग हे जे बोलायचे ते मशाली ठेवण्याच्या जागा होत्या, त्या मशाली घेऊन ते मावळे पेटवायचे आणि मग ते मशाली घेऊन आतमध्ये प्रवेश करायचे. मशाली विजल्या तर आतमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे आणि मशाली पेटल्या तर आतमध्ये ऑक्सिजन सुविधा व्यवस्थित आहे, मग ते लोक पलीकडे प्रवेश करायचे.
किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी बघणार आहोत. गोडं पाणी म्हणजे प्यायचं पाणी. तर किल्ल्याला बघा बाहेरून समुद्र आहे म्हणजे खारट पाणी आहे आणि चारी पाणी बाहेरून खारट पाणी असताना किल्ल्याच्या आतमध्ये गोडं पाणी सुद्धा किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. तर राजांनी ज्यावेळी हे बेट निवडलं की आपल्याला बेटावर किल्ला बनवायचा आहे, राजाने काय केलं, बेटावर पहिल्यांदा गोडं पाणी शोधून काढलं आणि ज्यावेळी बेटावर गोडं पाणी मिळालं ते वापरून मग किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. कारण बांधकाम करायला देखील गोडं पाणी होतं आणि जे सैनिक काम करण्यात त्यांना प्यायला पाणी पाहिजे म्हणून पहिलं पाणी शोधलं आणि मग किल्ला बांधायला घेतला. आता बाहेरून समुद्र असताना आतून गोडं पाणी मिळवणं हे एक कठीणच काम होतं. मग ते इंजिनने डोकं काय लावलं तर बेटाचा थोडा मध्यभाग निवडला जिथे समुद्राच्या लाटा येणार नाही विहिरीकडे आणि त्या मध्यभागामध्ये जमिनीला खडक होता, तो खडक पोखरला आणि खडक पोखरून त्याच्यात ही विहीर बनवून घेतली आणि ती विहीर बांधल्याच्या नंतर त्याला बाहेरून दगडांचा चौकोनी आकार देऊन ठेवलेला आहे. मग तो चौकोनी आकार बनवून घेतल्यामुळे काय होतं की दरवर्षी पाऊस सुरू झाला की पावसाचं पाणी त्या चौकोनाकडून तो चौकोन भरतो तलावासारखा आणि तो जो समोर होल ठेवला आहे त्या होलमधून ते पाणी खाली जातं आणि जो खडक पोखरून घेतला आहे त्या पोखरावर त्या पाणी जाऊन साठतं आणि त्याच्यामुळे ते विहिरीना गोडं पाणी तयार होतं. म्हणजे थोडक्यात पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना त्या काळात राबवलेली आहे आणि म्हणून त्या विहिरीना गोडं पाणी झालेलं आहे. या विहिरीनं झरे नाही आपल्या विहिरींसारखे. मग हे पाणी उन्हाळ्यात सुकून पण जातं, आम्हाला विकत पण आणावं लागतं बाहेरून. फक्त 8-9 महिने हे पाणी राहतं. मग पूर्वी जरा लोकं खूप होती म्हणून त्यांनी अशा 3 विहिरी बनवल्या. ही एक आहे, पलीकडे एक आणि पुढे एक आहे. या विहिरीनंतर नावं ठेवली आहे. त्यांची नावं आहेत दूध बाव, साखर बाव आणि दही बाव. तो बाव म्हणजे कोकणी भाषेत बावडी विहीर म्हणतात आणि दूध दही म्हणजे काय, तर हेच पाणी आम्ही राजांच्या मूर्तीला अभिषेकाला वापरतो. आमच्याकडे गाई मशीन आहे. मग अभिषेकाला पंचामृतामध्ये दूध लागतं, दही लागतं. त्यावेळी पुजारी काका काय करतात, एका विहिरीचं पाणी दुधाबल्ली, एका विहिरीचं पाणी दह्याबल्ली असं राजांना अभिषेकात यूज करतात. म्हणजे ज्याचं दुधाबल्ली त्याला दूध विहीर, ज्याचं दह्याबल्ली त्याला दही विहीर, पंचामृताची नावं ठेवलेली आहे. हा बघा इकडे बघा खाली खडक दिसतो आपल्याला थोडा, तो बघा तो खडक पोखरला त्याची ही विहीर बांधून घेतली आणि त्याला हा बाहेरून चौकोनी आकार दिला. पाऊस सुरू झाला की पावसा पाणी या चौकोनात जाऊन हा भरतं चौकोना आणि ते जे होल ठेवले ते होल म्हणजे पाणी पोखरलेल्या खडकात जाऊन साठतं आणि त्याच्यामुळे त्या विहिरीना गोडं पाणी तयार होतं. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना त्या काळातली आहे. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा तेव्हाच आहे ते. दही विहीर आहे. महाराजांचा वाडा होता, राहायचं निवासस्थान. तर राजे लढाईसाठी 3 वेळा किल्ल्यावरती राहून गेलेले होते आणि राजे नसताना इथे नेव्हीचे प्रमुख राहत होते. पुढे मग जेव्हा इंग्रजांनी किल्ला जिंकला तर इंग्रजांना वाटतं राजवाड्यामध्ये राजांची संपत्ती भेटेल आणि आपल्याला ती पळवतील. म्हणजे संपत्ती हव्यासाठी सगळा राजवाडा त्या इंग्रज लोकांनी उद्ध्वस्त केला आणि त्याच्यामुळे तर दुर्लक्षित जाऊन सगळं आता पडून गेलेलं आहे. एक छोटंसं आता तर फुल एवढं नुकसान राहिले एवढेच आता त्याचा राजवाड्याचा ओरिजिनल भाग राहिला, बाकी सगळं त्या राजवाड्याचं अस्तित्व आता मिटून गेलेलं आहे. हे राजवाड्याची नक्षी आहे त्यावेळेस. तिथे राजे लढाईला आले की राहत असं त्या काळात. देखो ना मैं कहाँ जा रहा हूँ नहीं. नाही आता किल्ल्यातली सगळ्यात उंच जागा आहे ज्याला मराठीमध्ये टेहेनी बुरुज म्हणतात, वॉच टॉवर. आपले मेन सेनापती इथे राहत होते. ही त्यांची रूम होती राहायला आणि त्यांना एका डोळ्याची दुर्बीण दिलेली होती. त्याच्यात त्यांनी समुद्रातील लक्ष ठेवायचं. जास्त शत्रू हे समुद्रमार्गे यायचे. मग ते जर येत असतील तर सेनापतीने बघायचे आणि मग युद्ध करायचं झालं तर इथे फ्लॅग लावून आतल्या लोकांना अलर्ट केला जायचं. पूर्वी काय मोबाईल नव्हते. सैन्य ते तंबूत राहत होतं. तंबूतल्या लोकांना कळावं की शत्रूची जहाज येतात आणि ते झेंडा फडकवायचा आणि तो दिसला की आमचे लोक हे बघा हे मध्ये बुरुज दिसतात, मी फोटोत दाखवले ते. त्या बुरुजात ते लोक छोट्या तोपा घेऊन बसून मग युद्ध सुरू व्हायचं. सेनापतीकडे मोठ्या तोपा लावून बसायचा. मग आपल्या इंजिनने काय केलेलं, ही किल्ल्याची पश्चिमेची भिंत बनवताना थोडं रॉक्स बाहेर ठेवले आणि थोडी अलीकडे भिंत बनवलेली आहेत. पाण्यात खडक दिसत आहेत बघा. ते खडक अशासाठी सोडलेले आहेत की समुद्रमार्गे जी जहाजं येणार ती जहाजं त्या खडकामुळे त्या पलीकडे उभी राहणार आणि ती दूर उभी राहिल्यामुळे त्यांच्या तोफेंचे मारे आपल्याकडे होणार नाही आणि आपण जे उंचावरून तोफ चालवणार तर आपल्या तोफेचा वर लांबपर्यंत जाणार का आपल्याला उंचीचा ॲडव्हान्टेज मिळतो आणि ती जहाजं त्याच्यामुळे आणखी दूर लांब जातात. त्याच्यामुळे ती जहाजांना हा किल्ला जिंकता येत नव्हता. अजिंक्य किल्ला राहिला राजांच्या काळात. त्याचं कारण हे होतं की मुद्दाम पश्चिमेला थोडं आयलंडला बाहेर ठेवून अलीकडे भिंत बनवून घेतली आहे आणि भिंतीनं असं झिकझॅक केलेलं आहे बघा. नागमोडी वळण आहे. हे झिकझॅक असं ठेवलेलं आहे की इकडनं पश्चिमेकडून लाटा बसतात. त्या लाटा डिवाइड व्हाव्यात म्हणून ते पश्चिमच्या दिशेला असं वळणाचं बांधकाम आहे. पावसात ह्याच्यावरून येतात लाटा 3 महिने. जून जुलै ऑगस्टला किल्ला बंद असतो 4 महिने. त्याच्यात जून जुलै ऑगस्टला ह्याच्यावरून येतात. त्या साईडला तुटलं आहे ते बघा, डाव्या साईडचा कोपरा तुटला आहे पण लाटा ह्याच्यावरून येतात. मग ते पाणी निघालं तिकडे एक छोटंसं खिंडार केलं आहे. त्या खिंडारातून ते पाणी लोटायला रिटर्न जातं.
फक्त ते खिंडार छोटं कशाला आहे की समुद्रमार्गे जर कोणी शत्रू येऊन ते गेट बघेल आणि घुसण्याचा प्रयत्न करेल, ते लहान खिडकी ठेवल्यामुळे असं वाकून यावं लागतं आतमध्ये, आणि असा माणूस शत्रूचा वाकून आतमध्ये गेला तर आमच्या सैनिक आतल्या सैन्य तलवारी घेऊन रेडी राहतात. ते वाकून मुंडक्यावर तलवार मारून त्याचा मुंडका आरामात छाटून टाकत होते. म्हणजे थोडक्यात काय तर शत्रू पण तिथून घुसू शकत नाही आणि पाणी पण रिटर्न निघून जाईल असं उद्देशाने ते बनवलेलं आहे. तिथे मग राजांची सून ताराबाई कधीतरी समुद्र स्नान करायचे त्या ठिकाणी जायची, म्हणून तिला राणीचा प्रायव्हेट बीच असं नंतरचं नाव पडलेलं आहे. तो एक ताराबाईंचा छोटा प्रायव्हेट बीच झालेला होता नंतरच्या काळामध्ये. त्या किल्ल्याच्या इकडे खाली गोवा आहे, गोवा 100 किलोमीटर, तिथे होते पोर्तुगीज. त्याच्या इकडे वेंगुर्ला गाव आहे, तिथे होते डच लोक. इकडे वरच्या साईडला देवगड गाव आहे, त्या देवगडच्या पुढे राजापूरला इंग्रज लोकांची वस्ती होती, आणि इकडे वरती जंजिरा किल्ला तिथे सिद्धी राहत होता. असे 2 शत्रू इकडे 2 शत्रू इकडे, यांच्यामध्ये हा किल्ला राजाने बनवलेला की समुद्रावरती आपली नजर राहावी. इकडे ह्या जो 2 समुद्राच्या मध्ये वाळूचा पट्टा दिसतोय तिथून आपण ओटीला चालू शकतो. ती बघा ती वाट दिसते बघा किल्ल्यावर आल्यासारखी, तिथून तुम्ही अमावस्यापुणे चालत येऊ शकता, आणि तिकडनं तो भुयार मार्ग त्या डोंगरात तिकडे मालवणला ओझरला आणून सोडलेला आहे. आणि इकडेचा हा किनारा तारकर्ली बीच आहे आणि पुढचा आहे तो देवबाग बीच आहे. आता आपण भवानी मातेच्या मंदिराजवळ जात आहोत. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी मातेचं मंदिर बघणार आहोत. भवानी माता ही राजांची कुलदैवत असल्यामुळे राजाने प्रत्येक किल्ल्यावर भवानी मंदिर बांधलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर राजाने ज्यावेळी बेटावर पाण्याचा शोध लावला, त्यांचं किल्ल्याचं बांधकाम चालू करताना आपली कुलदैवत भवानी तिचं बेटावरती मंदिर बांधून घेतलं आणि देवीचा आशीर्वाद घेऊन मग किल्ल्याचा पहिला दगड बसवलेला आहे. तर ही जी भवानी मातेची मूर्ती आहे, ही मूर्ती राजाने स्वतः तुळजापूरून आणून बसवलेली मूर्ती आहे. त्यावेळी ब्राह्मण होते जानंबा डब्बेकर, त्यांच्यावर देवीची स्थापना केली, देवीचा आशीर्वाद घेतला, मग किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं. त्या देवीचा आम्ही नवरात्रात 9 दिवस उत्सव करत होतो, आणि दरवर्षी एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये देवीचा गोंधळाचा मोठा कार्यक्रम केला जातो. आता हे मंदिर जरा नवीन झालं, पण मूर्ती राजाने जिथे बसवली त्या ठिकाणी यांचीच मूर्ती तुम्हाला आजही बघायला मिळते. भवानी माते की. आता आपण जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा बघणार आहोत. या किल्ल्यावरती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पायाचा आणि हाताचा ठसा उमटवलेला आहे. आणि त्याचा इतिहास असा आहे की हा किल्ला बांधायला घेतल्यानंतर 1665ला शिवाजी महाराजांना आग्र्याला अटक झाली, आणि राजे साधारण 8 महिने तिकडे दिल्लीला कैद होऊन पडलेले होते. आणि राजे कैद होऊन पडल्यामुळे काय झालं, राजे किल्ल्याला बांधकामाला पैसे पाठवायचे, ते पैसे असे बंद झालेले होते. मग त्यांचे जे इंजिनियर होते हिरो जिंदुलकर, त्यांनी त्यावेळी स्वतःकडची सगळी संपत्ती विकून त्याच्यातनं पैसा उभा करून हे किल्ल्याचं बांधकाम चालू ठेवलं. महाराज ज्यावेळी आग्र्याहून सुटून आले आणि त्यांना कोकणात आल्यानंतर ही गोष्ट समजली की त्यांच्याने आपल्या संपत्तीने किल्ल्याची कामं चालू ठेवली आहेत, त्यावेळी राजाने त्याला त्याची सगळी संपत्ती परत देऊ केली. पण त्याने त्यावेळी राजांकडून एकही रुपया घेतला नाही. तो म्हणाला माझा स्वराज्यासाठी खर्च झालेला आहे, मी काय ते घेऊ शकत नाही. पण राजाने मग त्याला नंतर खूपच आग्रह केला. त्याच्यानंतर त्यांनी विचार करून राजांकडून बक्षीस म्हणून काय मागून घेतलं, तर फक्त राजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा मागून घेतला किल्ल्यामध्ये. म्हणून राजाने या किल्ल्यावर तो आपल्या पायाचा आणि हाताचा ठसा उमटवलेला आहे. आता तो ठसा त्यांनी कशासाठी घेतला की हे जे राजाने सैनिक ठेवलेले होते युद्धासाठी, तर समजा कधी राजांना इकडे लढायच्या वेळी यायला मिळालं नाही आणि या सैनिकांना सेनापतीसोबत बिना राजांशिवाय युद्धाला निघावं लागलं, ते लोक युद्धाला निघताना राजांच्या पायाचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन युद्धाला निघावे. म्हणजे त्यांना लढाईमध्ये एक स्फूर्ती राहील की राजांचा आपल्याला आशीर्वाद आहे, आपल्याला शत्रू सहजासहजी हरू शकत नाही. म्हणजे ते राजाने किल्ल्याचा पहिला दगड बसून या किल्ल्याचं बांधकाम चालू केलेलं होतं. त्या ठिकाणी किल्ला बांध पूर्ण केल्यानंतर ते चुन्याचा एक ढीग बनवला, आणि एका चुन्याच्या ढिगावरती राजांचं पाऊल आणि एका ढिगावरती राजांचा हात उमटून घेतला, आणि ते त्याला मंदिरात घालून त्या मंदिरात ते जतन केले. म्हणून आपण आजही एवढ्या वर्षांनंतर बघू शकतो की प्रत्यक्ष राजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा आपल्याला आता बघायचा आहे. चला मग बघायला जागा. जागा आहे, वाडा आहे, त्याच्यापुढे धान्याचा कोठार होतं, जेवणाची खोली म्हणजे मुत्पाकखाना म्हणून एक आहे, आणि पलीकडे बारूद कोठार, टोपेला दारू लागायची ना ती ठेवण्याची इमारत आहे. 5 इमारती पडल्या आता. ही सर्व घरं आहेत ना तुमची? ही सर्व जुनी घरं आहेत, किल्ल्यावर राहतात ना, किल्ल्यावर राहतात इथे, त्यामुळे ही सर्व घरं आहेत. अठरा कुटुंब राहतात इथे अजून. हे घर आहे ना तुम्हाला, याच्या मागे निर्मिती सामंत यांचं घर आहे. हे गडावर निर्मिती सामंत यांचं घर आहे. नारळाची खूप झाडं आहेत त्या किल्ल्यावर.
आता आपण शिवाजी महाराजांच्या बोटांची आणि पायांचे ठसे बघायला चाललो आहे. थोडा चढावं लागतं थोडंसं. आमचे गाईड संतोष हे आज आमचे गाईड होते. शाळेत कधी गाईड वापरलं नाही, पण इकडे गाईड वापरावं लागतं कारण माहिती माहीत नाही. तिथे राजांचा आपल्याला हात बघायला मिळतो. त्याच्याच बाजूला म्हणजे त्याच्यामध्ये पायाचा ठसा. वरचा टेम्पल इकडे हाताचा ठसा आहे ठसा आहे. राजांच्या, आणि इकडे खालच्या टेम्पलला राजांच्या पायाचा ठसा. ती काच उघडायची आणि बघायचं. ओके बघून चला चला मग बघून येतो मी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आहे. जय शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ते शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आहे. हे बंद आहे. जय शिवाजी महाराज. छत्रपती. चालू चालू. तर सिंधुदुर्गाची सफर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या बहुमूल्य सूचना आम्हाला नक्की करा. तोपर्यंत मी सुर्वे आणि आपण सर्वे रजा घेऊया. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह, नव्या ठिकाणासह. नमस्कार.